Good morning, students. Myself, Professor S.S. Patil, Director of Ambitious Academy for Science, सांगली. जसं की दरवर्षी जानेवारी महिना चालू झाला की आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स आणि मॅथ्सचे व्हिडिओज मुलांना कोणताही फी न करता फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवून देतो, जेणेकरून त्या मुलाला मॅथ्स आणि सायन्स जे थोडेसे अवघड समजले जाणारे विषय आहेत त्याच्यामध्ये चांगल्यातले चांगले मार्क्स मिळवता येतील. ॲम्बिशियस अकॅडमी ही संस्था सांगलीत गेली कित्येक वर्ष 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना घडवत आहे. त्यांना सीईटी, जेईई आणि नीटचं मार्गदर्शन करीत आहे. या अकॅडमीतील बरीच मुलं आज इंजिनियर झाले, डॉक्टर्स झाले, एमपीएससी एक्झाम्स देऊन गव्हर्नमेंट सर्वंट झाले. एमएस करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी विदेशामध्ये आहेत, तर काही विद्यार्थी एमएस कंप्लीट करून परत सांगलीत आलेले. तर एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपण इयत्ता 10वीच्या मुलांसाठी काहीतरी करायचं या हेतूने मागच्या काही वर्षांपासून आपण त्यांना मॅथ्स आणि सायन्सचं फ्री कोचिंग, फ्री म्हणजे फ्री कोचिंग, तेही त्यांच्या व्हॉट्सअपच्या मोबाईलवरती प्रोव्हाइड करीत आहोत, ज्याचा फायदा आजपर्यंत कित्येक मुलांना झाला. आता 6 जानेवारी पासून याचं स्वरूप कसं असणार आहे, मॅथ्स आणि सायन्सचे कुठले टॉपिक मुलांना शिकवले जाणार आहेत, कशा पद्धतीने शिकवले जाणार आहे, त्याचा हा पहिला इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. आज हा पहिला व्हिडिओ मी आपल्या समोर करतोय. याच्यानंतर बरेच व्हिडिओजची सिरीज रोज 45 मिनिटाची आपल्या मोबाईलवरती येईल. माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना इतकीच विनंती आहे की त्यांनी आपला पूर्ण दिवसभराचा शेड्यूल जो आहे अभ्यासाचा तो तसाच चालू ठेवून हे मॅथ्स आणि सायन्सचे 45 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे रोजचा, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण जे कव्हर करणार आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी तो टाइम द्यावा, जेणेकरून त्याच्या मार्कांमध्ये खूप मोठी झेप झालेली आपल्या सर्वांना दिसेल. जसं की आपल्याला माहिती आहे 21 फेब्रुवारीला बघा 21 फेब्रुवारीला आपली बोर्डचा पेपर चालू होतोय. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 हा 21 फेब्रुवारीला चालू होतो. साधारणपणे आपण असं पकडून जाऊया की आज 6 जानेवारीला माझा पहिला फर्स्ट डे आहे स्टडीचा, आणि इथून पुढे मला जो टाइम मिळणार आहे तो 25 दिवस जानेवारी महिन्यातले, आणि आपण पकडून जाऊया की 15 दिवस फेब्रुवारी महिन्याचे. 21 तारखेला पेपर आहे म्हणजे मी 15 फेब्रुवारी पर्यंतचा टाइम पकडतोय. म्हणजेच माझ्याजवळ अजूनही 40 दिवस शिल्लक आहेत. आणि जो मुलगा हे 40 दिवस प्रामाणिकपणाने स्वतःसाठी देणार आहे त्याला या 40 दिवसांमध्ये सेक्शन 1 सेक्शन 2 म्हणजेच पेपर 1 पेपर 2 मध्ये सुद्धा 40 पैकी 40 मार्क पाडणं सोपं आहे. यस, हे 40 दिवस आपल्याला फक्त प्रामाणिकपणाने द्यायचे आहेत, आणि ह्या 40 दिवसांमध्ये मला 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळवायचे आहेत. या हेतूने तुम्ही अभ्यास करायचा आहे, आणि त्याच हेतूने आम्ही तुम्हाला इकडून गायडन्स देत जाणार आहे. यासाठी आमची बरीच फॅकल्टी मेंबरची टीम आहे. याच्यामध्ये मॅथ्स शिकवणारे वेगळे टीचर असतील, सायन्स मध्ये बायोलॉजी शिकवणारे वेगळे टीचर असतील, तुमच्या सायन्स मधले फिजिक्सचे टॉपिक शिकवणारे वेगळे टीचर असतील, केमिस्ट्री शिकवणारे वेगळे टीचर असतील, आणि हे सर्व टीचर्स मोस्ट एक्सपिरियन्स्ड आहेत. 15-15, 16-16 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्या पाठीमागे आहे. हे टीचर स्वतः इंजिनियर, डॉक्टर्स आहेत.
आणि त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी निराळी आहे की अवघडातला अवघड कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने कळून जाईल की त्याचं एक्सप्लेनेशन आपण पेपरमध्ये झटझट लिहून टाकू. तर ह्या 40 दिवसाचं प्लॅनिंग रोजच्या 1 तासाच्या हिशोबाने तुम्हाला आमच्या बरोबर करायचं आहे आणि बाकीचा जो वेळ राहतोय सगळा तो तुमचा स्टडी जसा चालू आहे त्या पद्धतीने चालू ठेवायचा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त तेवढी चूक करू नका. कुठली चूक? तर मुलं जनरली काय करतात, एक त्यांनी टाइम टेबल बनवतात. जसं की बोर्डाचा टाइम टेबल तुम्हाला आला, पेपरचा टाइम टेबल आला, त्या दिवशी आपण एक बोर्डाचा टाइम टेबल आल्यानंतर एक आपलं स्वतःचं टाइम टेबल बनवलं. दिवस मोजले, मला आजपासून बोर्डाच्या पहिल्या पेपरपर्यंत किती दिवस आहेत. समजा मला 60 दिवस मिळाले तर आपण लगेच करून टाकलं. सायन्सला 10 दिवस दिले, केमिस्ट्रीला त्याच्यामध्ये 4 दिवस दिले, फिजिक्सला 2 दिवस दिले, मॅथ्सला 2 दिवस दिले, असं काहीतरी प्लॅन करतो. सायन्सचा झाला. इंग्लिशला एक 8 दिवस दिले, मॅथ्सला एक 10 दिवस दिले, दुसरा मराठी हिंदी विषय असेल त्याला 4-5 दिवस दिले आणि असं करून ते 60 दिवसाचं शेड्यूल बनवलं आणि म्हणलं चला माझा सगळा अभ्यास होतो. नंतर काही दिवस जातात आणि लक्षात येतंय की मी जे टाइम टेबल बनवलंय ते झालेलंच नाहीये व्यवस्थित, कारण दिवस तर गेले पण अभ्यासच झाला नाही. मग आपण दुसरं टाइम टेबल बनवायला जातोय. आता 60 दिवसाच्या जागी 30 दिवस राहिले असतात. 30 दिवसामध्ये आपण परत प्रत्येकाला डेज, नंबर ऑफ डेज दिलं, परत म्हटलं हा चला आता अभ्यास होतोय, परत अभ्यास करायला चालू करणार. परत त्यातले 10 दिवस निघून जातात, 20 दिवस शिल्लक राहतात. आपण ते परत टाइम टेबल फॉलो टाकतोय, म्हटलं हे काय फॉलो झालं नाही, दुसरं टाइम टेबल बनवायचं. 20 दिवसाचं टाइम टेबल बनवतो, परत काही दिवस निघून जातात, 8 दिवस शिल्लक राहतात आणि परत लक्षात येतं अरे हे झालंच नाही. आणि मग टाइम टेबल मध्ये आपण 1 दिवस या विषयाला, 2 दिवस या विषयाला, 1 दिवस या विषयाला असं करून परत म्हणतोय हा माझा टाइम टेबल बसतोय. पण एक चूक करतोय आपण, सगळ्यात मोठी चूक. बघा, ज्या दिवशी टाइम टेबल करायला बसताय त्या दिवशी अभ्यासाचा पहिला दिवस तुमचा असतो उद्याचा. यस, हे खरं आहे. ज्या दिवशी आपण अभ्यासाचा टाइम टेबल करायला बसतो त्या दिवशी माझा अभ्यासाचा पहिला दिवस त्या पेपरवरती टाकलेला असतो, तो उद्याचा. आजचा दिवस आपण त्यात पकडत नाही आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे, कारण मला आज रिलॅक्स करायची सवय लागली. हे करू नका. आता मला ठरवायचं आहे माझा पेपर 40 दिवसानंतर येणार नाही, माझा पेपर 4 दिवसात आहे आणि त्या पद्धतीने मला अभ्यास करायचा आहे. जे मी टाइम टेबल बनवलेलं आहे माझ्याकडे तितकेच दिवस आहेत आणि त्याच दिवसामध्ये मला त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. 1 सेकंद, 1 मिनिट ही मला वेळ वाया घालवायचा नाही. मग तुम्ही आता 0 जरी असाल तरी सुद्धा हिरो होऊ शकताय. 40 पैकी 40 मार्क पाडू शकताय प्रत्येक पेपरमध्ये आणि तुमच्या त्या अभ्यासाच्या प्रगतीमध्ये किंवा पुढे फ्युचरमध्ये कधी कोणताही अडथळा तयार होणार नाही. त्यामुळे आधी ते माइंडमध्ये फिक्स ठरवा, मला बनायचंय, मला काहीतरी बनायचंय. मग आता त्यासाठी आपण काय करतो? त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा या प्रिपरेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 जी आहे याचं प्रिपरेशन अशा पद्धतीने होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा 2 गोष्टी आहेत. नंबर 1 मी तुम्हाला इथे दाखवतोय. नंबर 1, आपण व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून एक सायन्स आणि दुसरा मॅथ्स हे 2 सब्जेक्ट आपण कव्हर करणार आहोत. एक सायन्स आणि दुसरं मॅथ्स. बाकीचे जे विषय आहेत त्याचं प्रिपरेशन तुम्ही घरात बसून तुमच्या वेळेत करायचं आहे. मग या दोन्ही विषयाचे 40 ते 45 मिनिटाचे व्हिडिओज आपल्याला रोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत मिळून जातील व्हॉट्सअपच्या ग्रुपला. आता हे पण आपल्याला माहित आहे की या सायन्स विषयांमध्ये माझ्याजवळ काही फिजिक्सचे टॉपिक आहेत, सिलेबस मध्ये आपल्याकडे काही केमिस्ट्रीचे टॉपिक्स आहेत आणि सिलेबस मध्ये आपल्याकडे काही बायोलॉजीचे टॉपिक्स आहेत. याच्यामध्येच तुम्हाला काही ईव्हीएस चे टॉपिक पण दिसतात. म्हणजे हा सगळा कॉमन
पोर्शन आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सायन्सच्या बुकमध्ये बघायला मिळतो. आणि म्हणूनच फिजिक्सचे जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक शिकवण्यासाठी तुम्हाला फिजिक्स टीचर अवेलेबल असतील जे फिजिक्सचे स्पेशलिस्ट टीचर आहेत. केमिस्ट्रीचे टॉपिक शिकवण्यासाठी तुम्हाला केमिस्ट्रीचे दुसरे टीचर असतील जे केमिस्ट्रीचे स्पेशलिस्ट असतील. आणि बायोलॉजी आणि ईव्हीएस सब्जेक्ट शिकवण्यासाठी तुम्हाला बायोलॉजीचे टीचर अवेलेबल असतील जे बायोलॉजी मधले स्पेशलिस्ट असतील. म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओज मिळणार आहेत हे व्हिडिओज त्या सायन्स मधल्या सुद्धा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या एक्सपर्ट टीचर कडून शिकवला जाईल. सगळ्यात आधी तुम्हाला टीचर गायडन्स करतील की तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत. समजा मला जर केमिस्ट्री विषयाचा अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात आधी केमिस्ट्रीसाठी मी बघणार आहे की माझे केमिस्ट्री मधले इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत, आयएमपी चॅप्टर्स. आणि ते इम्पॉर्टंट चॅप्टर्स वरती आम्ही तुम्हाला आधी फोकस करायला लावू. जसं की तुमचा पिरियोडिक टेबल आहे आणि केमिकल रिएक्शन्स आहे, हे दोन चॅप्टर्स मोस्ट इम्पॉर्टंट केमिस्ट्री मध्ये. तसेच फिजिक्स मधले इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत, बायोलॉजी मधले इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत, ह्या इम्पॉर्टंट चॅप्टरचं डिस्कशन ते टीचर्स आधी सिलेबस एक्सप्लेनेशन मध्ये पहिल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये करतील. एकदा का तुमचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स तुमच्या लक्षात आले, बघा एकदा का तुम्हाला तुमचे आयएमपी चॅप्टर्स लक्षात आले, सायन्सचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत आणि मॅथ्सचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत, त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये तुमची लेक्चरची सिरीज चालू होईल. म्हणजे ते टीचर तुमचा तो टॉपिक कंप्लीट करून घेतील. आधी मॉडर्न पिरियोडिक टेबल इम्पॉर्टंट आहे हे लक्षात आलं की ते टीचर मॉडर्न पिरियोडिक टेबल कंप्लीट करून घेतील. ते कंप्लीट करून झाल्यानंतर त्या मॉडर्न पिरियोडिक टेबलचे जेवढे काही इम्पॉर्टंट पीवायक्यूज आहेत हे सगळे पीवायक्यूज सुद्धा तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतलं जाईल. म्हणजे मी सायन्स आणि मॅथ्स मधून इम्पॉर्टंट टॉपिक्स बाजूला काढले. सायन्स आणि मॅथ्स मधून इम्पॉर्टंट टॉपिक्स बाजूला काढून झाल्यानंतर आधी ते टॉपिक्स मी तुम्हाला सगळ्यांना शिकवून झालं, त्याची लेक्चरची सिरीज माझी कंप्लीट झाली आणि त्यानंतर आपण त्या चॅप्टरवर पडलेल्या मागच्या 7 ते 8 वर्षांमधले क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करून घेणार आहे. त्याचबरोबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या चॅप्टरचे नोट्स असतील, त्या चॅप्टरचे नोट्स प्रोव्हाइड करेन. त्या चॅप्टरवरचे पीवायक्यूची लिस्ट असेल ते प्रोव्हाइड केलं जाईल आणि या पद्धतीने तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो मॅथ्स आणि सायन्सचा कंप्लीट करून घेतला जाईल. तर हा एक इंट्रोडक्टरी लेक्चर होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जी आहे ती देणं गरजेचं होतं. ती इन्फॉर्मेशन आता तुमच्या समोर मी दिलेली आहे. समोर तुम्हाला इथे माझा कॉन्टॅक्ट नंबरही दिसतोय. जर काही मुलांची डिमांड अशी असेल की सर हे चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत किंवा हे आम्हाला लक्षात आलेले नाही आहेत, कृपया आम्हाला त्याचा व्हिडिओ पण तुम्ही द्या किंवा तोही चॅप्टर आम्हाला थोडासा टीच केला तर बरं पडेल, तर आम्ही त्या बाबतीतही विचार करून नक्कीच तुम्हाला जिथं कुठं प्रॉब्लेम आहे तिथं मदत करायला तयार आहे. फक्त सर्व विद्यार्थ्यांनी किंवा त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्या ग्रुपवरती ऍक्टिव्ह राहावं पेपर संपेपर्यंत, कारण रोज काहीतरी नवीन गोष्टी ज्या आहेत त्या नवीन गोष्टी आम्ही तुमच्या समोर व्हॉट्सअप ग्रुपवरती संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पोहोचवत जाऊ. 8 नंतर आपल्याला फक्त तो व्हिडिओ लेक्चर बघण्यापुरताच मोबाईल हातात घ्यायचा आहे. 8 ला तुम्ही जर मोबाईल हातात घेतला तर साधारण 8:45 ते 9 वाजेपर्यंत तो व्हिडिओ बघून होतो. तितका बघून झाला की मोबाईल बाजूला ठेवायचा. दिवसभर मोबाईल घेऊन बसायची काही गरज नाही. अपडेट जे आहे ते फक्त संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळेतच येणार आहे आणि त्याच वेळेत मोबाईल जे आहे ते मुलांनी घ्यायचा आहे, काय आलेलं आहे ते बघायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. असं व्हायला नको की आपण मोबाईल घेऊनच बसलो. याचा फायदा डेफिनेटली तुम्हाला होणार आहे आणि हे लक्षात येणार आहे जसं की आपली सिरीज पुढे जाईल तसं. तर तो सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा इंट्रोडक्टरी व्हिडिओ लेक्चर मी थांबवतो. यानंतरचे इन्फॉर्मेशन जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. धन्यवाद.